निसर्ग असेल, पर्यावरण असेल, नेचर याबद्दल जर आपल्याला बोलायचं झाल्यास कित्येक वर्षाच्या अगोदर 50 लाख वर्षाच्या अगोदर ही जी जमीन तयार झालेली आहे, हे जे निसर्ग तयार झालेला आहे, हे सहज तयार झालेलं नाही. ज्यामध्ये सुरुवातीला ज्वालामुखी झाल्यानंतर जमिनीतून लावा बाहेर आला आणि ती जी लावा आहे ती लावा थंड होण्यासाठी हजारो वर्ष गेले. त्यानंतर लहान वनस्पती असतील, सुरुवातीला त्यापासून खडक तयार झाला आणि त्या खडकावर छोटे लायकेन्स नावाच्या ज्या वनस्पती असतात अशा प्रकारच्या वनस्पती तयार झाल्या आणि त्या वनस्पतीच्या ज्या मुळा आहेत त्या मातीला घट्ट धरून माती जी आहे ती एकीकडे होत गेली आणि शेवटी कित्येक वर्षाच्या नंतर जमीन तयार झाली. मग ह्या जमिनीवर कित्येक वर्षाच्या नंतर सुरुवातीला इतर जे सजीव आहेत त्यांची निर्मिती झाली आणि कित्येक वर्षाच्या नंतर माणसाचा जन्म झाला. तर हे जे पर्यावरण तयार झालेलं आहे हे सहज तयार झालेलं नाही. ह्यासाठी कित्येक वर्ष जावे लागलेले आहेत. पण सध्याच्या काळामध्ये या निसर्गाचा सांभाळ करायचा असेल, या पर्यावरणाचा जर सांभाळ करायचा असेल तर ह्या जमिनीवरती, ह्या पृथ्वीवर सर्व सजीवांना जगण्याचा समान अधिकार आहे. पण माणसाच्या अतिक्रमणामुळे ह्या जमिनीचा क्षेत्र जर आपण पाहिला, वरच्यावर जमिनीचा क्षेत्र कमी होत चाललेला आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि वाढत चाललेल्या ह्या लोकसंख्येला त्यामध्ये फक्त मानवाचीच संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. ह्या निसर्गामध्ये, ह्या पर्यावरणामध्ये सर्व सजीवांची संख्या समान प्रमाणात जर राहिली, ज्यामध्ये झाडं असतील, पशुपक्षी असतील, प्राणी असतील, जीवजंतू असतील, साध्या जीवजंतूबद्दल जरी बोलायचं झालं, जमिनीमध्ये जे काही बॅक्टेरिया असतात, तर अशी बॅक्टेरिया एखादी बॉडी जर जमिनीवर पडलेली असेल तर त्याला वाळव्या म्हणा किंवा जमिनीमध्ये असलेले जे काय सूक्ष्म जीवाणू असतात त्या बॉडीला डिकंपोज करण्याचं काम करतात, कुजवण्याचं काम करतात, ज्यामुळे निसर्ग हा स्वच्छ राहण्यासाठी मदत होत असतो. तर असे एक नाही अनेक सजीव ह्या निसर्गासाठी काम करत आहेत. उदाहरणार्थ नुसतं जर झाडाबद्दल बोलायचं झालं तर झाड हा आपल्याला ऑक्सिजन देत असतो. जर आपण त्या झाडाला तोडत जरी असलो तरी तो ऑक्सिजन देण्याचं थांबत नाही. म्हणजे निसर्गामध्ये या प्रकारचे जे सजीव आहेत, जे वनस्पती आहेत, जे आपल्याला निस्वार्थपणाने सेवा देत आहेत आणि नुसतं एका ऑक्सिजन बद्दल जर बोलायचं झालं
तर एका दवाखान्यामध्ये आपण गेलं आणि तिथं जर ऑक्सिजन आपण ICU मध्ये यूज केलं तर त्याचे पैसे द्यावे लागतात. तर एवढ्या फुकट प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन निसर्ग देत आहे, झाडं देत आहेत. कधीही झाडं आपल्याला कधी काही म्हणलेले नाहीत आणि कितीही झाडं आपण तोडलं तरी ऑक्सिजन देण्याचं थांबत नाही. पण माणसाची प्रवृत्ती तशी नसते. एखादं कोणीतरी आपल्याला रागवलं किंवा कोणीतरी आपल्याला दिलं नाही तर आपण सुद्धा आपल्या जवळचं काय कोणत्या गोष्टी असतील तर आपण त्यांना देत नाही किंवा देऊ शकत नाही. तर सांगण्याचा उद्देश असा आहे, निसर्गाबद्दल बोलायचं झाल्यास खूप वेळ लागणार आहे. कारण इतक्या गोष्टी आहेत, जे सध्याचं वातावरण आहे, सध्याचं निसर्ग आहे, पूर्णपणे खराब होत चाललेला आहे. सर्व सजीव एक समान, एक प्रमाणात, सगळ्या ठिकाणी सम प्रमाणात पाहिजे. म्हणजे सगळ्या प्रकारचे सजीव असणं गरजेचं आहे. फक्त लोकसंख्या माणसाची वाढत चालल्यामुळं प्रत्येक ठिकाणी माणूस स्वतःचे घरं असतील, कारखाने असतील किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रियल असेल, त्यासाठी लागणारी जी जमीन आहे त्या जमिनीचा वापर माणूस करत आहे. ज्यामुळे त्या जमिनीमध्ये असणारे जे वनस्पती होते, प्राणी होते, पक्षी होते, ते पूर्णपणे डिस्ट्रॉय झाले किंवा त्याचं नाश झाला. किंवा जे प्राणी होते, जिवंत होते, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळ काढले. असं करत करत या निसर्गामध्ये फक्त आणि फक्त माणसाची लोकसंख्या वाढत चालल्याने प्रत्येक सजीव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत किंवा पूर्णपणे लोप पावत चाललेले आहेत. तर याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्या निसर्गावर होत चाललेला आहे. म्हणून वरच्यावर कमी होत असलेलं ऑक्सिजनचं प्रमाण, निसर्गामध्ये ओझोनचा स्तर कमी होत चाललेला आहे. जे कार्बन डायऑक्साईड सर्वात जास्त प्रमाणात प्रोड्यूस होत आहे, वाहन असतील, त्याच्यानंतर वेगवेगळे इंडस्ट्रियल असतील, त्याच्यामार्फत तयार होणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे, धूर आहे, वरच्या स्तरामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारचा ब्लँकेट सारखा भाग तयार झालेला आहे. आणि जे सूर्यामार्फत निघणारे घातक किरण असतात, ज्यामध्ये अल्ट्राव्हायलेट रेज असतील, एक्सरेज असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे किरण पृथ्वीवर पोचत असताना त्यामध्ये काही घातक किरण असतात. ते किरण जे ऑक्सिजन जास्त प्रमाणात जर असेल तर ओझोन स्तर चांगला असेल, तो ओझोन ऑक्सिजन पासून बनलेला, तो अशा प्रकारच्या किरणांना ॲब्झॉर्ब करतो, ओढून घेतो आणि पृथ्वीपर्यंत पोचू देत नाही. त्यामुळं जे वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट सजीवांवर होत असतात सूर्याच्या किरणांपासून, त्या ओझोनमुळं त्या किरणांना थांबवलं जातं. ज्यामुळं आपल्याला जे होणारा इफेक्ट आहे तो इफेक्ट होत नाही. पण अशा पद्धतीने जर विचार केला निसर्गाच्या बाबतीमध्ये, तर फक्त माणूसच एक असा प्राणी आहे जे की ह्या निसर्गाला पूर्णपणे खराब करत चाललेला आहे. ज्यामुळं ऑक्सिजनचा स्तर कमी झाल्याने वरच्यावर दूषित वातावरण, अशा पद्धतीची परिस्थिती सध्याच्या काळात दिसत आहे. म्हणून जेवढं होईल तेवढं सर्वांनी झाडं लावणं, ऑक्सिजनचा प्रमाण जो आहे तो जास्तीत जास्त तयार करणं, आणि त्या गोष्टी जर आपण वाढवल्यात तर ओझोन स्तर चांगला होऊन निसर्ग चांगलं राहण्यासाठी मदत होईल आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडणार नाही.
म्हणून जेवढं होईल तेवढं झाडं लावणं. झाडं लावली की पक्षी येतात, त्याच्यानंतर काही प्राणी आश्रयासाठी येतात आणि या निसर्गामध्ये सर्वांचं काम चांगल्या पद्धतीनं आहे. प्रत्येकानं निसर्गाच्या दृष्टीनं आपापलं काम करत आहेत. फक्त आपणच आपल्या स्वार्थापोटी प्रत्येक ठिकाणचे झाडं तोडून त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करणं, ज्यामुळे फक्त लोकसंख्या वाढत चालल्यानं वरच्यावर जागतिक तापमान जो आहे तो वाढत चाललेला आहे.